गेली 30 वर्ष आकाशवाणी, दूरदर्शन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, निवेदन उत्तराताईंनी केलेलं आहे. मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तराताईंची वाणी जितकी श्रवणीय आहे तितकीच वाचनीय आहे. कृतार्थ, छंद माझा वेगळा, आय रिमेंबर, माझे जीवन गाणे या पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधून 25 वर्ष त्या सातत्याने लेखन करत आहेत. 11 वर्ष रचना संस्था स्कूल ऑफ म्युझिकच्या त्या प्राचार्या होत्या. दादरचा सांस्कृतिक वारसा जपता यावा यासाठी दादर सांस्कृतिक मंचाची त्यांनी स्थापना केलेली असून अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. निवेदन, लेखन, अध्यापन, मुलाखत अशा सगळ्याच क्षेत्रात झोकून देऊन काम करत असतानाच मिती एंटरटेनमेंटची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती आणि अनेक प्रतिष्ठित मानाच्या कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट त्या करत असतात. सुवर्ण मराठी या 2 अंकी संगीतिकेची त्यांनी निर्मिती केलेली आहे. या संगीतिकेचं दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून कलाविष्कार ही परफॉर्मिंग आर्ट स्कूल त्यांनी सुरू केलेली आहे, जिथे सुगम संगीताचे शॉर्ट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस चालतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड सिंगिंग, बॉलिवूड डान्स, स्टुडिओ सिंगिंग आणि निवेदन असे देखील वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात. गगनाला पंख नवे यांसारख्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी त्या जपतात. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बडोदा, नागपूर, औरंगाबाद यासह महाराष्ट्रभरात त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि महाराष्ट्रात केलेले आहे, भारतात केलेले आहे आणि भारताबाहेर सुद्धा दुबई, लंडन, स्कॉटलंड इथेही त्यांनी कार्यक्रमाचं सादरीकरण केलेलं आहे. आजवर 2000हून अधिक डिजिटल कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. हे सांगताना खरोखरच आनंद वाटतोय ताई. शासनाच्या देखील अनेक डिजिटल मालिका त्या करतात. अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा हे सगळे कार्यक्रम आणि उत्तराताईंचा जो उत्साह आहे हा कुठेच खंडित झाला नाही. तो कायमच उत्तर दिशेला आणि उत्तरेकडे झेपावत राहतो हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. उत्तराताईंना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज मुद्दाम पोडियमशी उभी राहिले, मध्येच उभे राहणार होते खरं तर, पण या सगळ्यांचं बळ कदाचित मी उसनं घेते असं मला वाटतं. मगाशी कल्पनाताई बोलायला उभ्या राहिल्या आणि त्यांचे डोळे नाही पाणावणार तितके आमचे पाणावतात, कारण तितकं बळ आमच्यात नाही असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून कदाचित त्यांच्या पंखांना बळ मिळावं म्हणून या सगळ्यांच्या सहकार्याने कुठेतरी या पंखांना भरारी घेण्याचं आमचं स्वप्न आम्ही त्यांच्या डोळ्यातनं पाहतोय असं मला वाटतं. आणि म्हणून गगनाला पंख नवे पुरस्कार सोहळा हा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे, जो मला असं वाटतं. गेली 8 वर्ष हा उपक्रम चालू आहे. पुरस्काराचं हे 9वं वर्ष आहे. पण या 8 वर्षात इतक्या व्यक्ती, इतक्या संस्था पाहिल्या की खरंच मृणाल तू म्हणालीस तसं अगदी पहिल्या वर्षापासून मला हे वाटत आलं की सगळ्यांनाच देऊया ना पुरस्कार. पहिल्या वर्षी जेव्हा मिती क्रिएशनला 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही 10 वर्ष पूर्ण म्हणून 10 पुरस्कार दिले. पण मग कार्यक्रमाची लांबी इतकी वाढायला लागली की मग आम्ही 7 पुरस्कारांवर आलो आणि आता तेव्हापासून आजपर्यंत 3 व्यक्ती, 3 संस्था आणि 1 लक्षवेधी संस्था, म्हणजे 4 संस्था आणि 3 व्यक्ती अशांना आपण हा पुरस्कार देतो. पण हा पुरस्कार देत असताना पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो की आपण कोण, म्हणजे वर्षा आमची नेहमी म्हणते आपण कोण ठरवणार की कुणाला पुरस्कार द्यायचा. पण कुठेतरी समाजामध्ये जे तुम्ही काम करताय ते काम लोकांसमोर यावं. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की खरोखरच मृणाल आपण खूप आपल्याला स्वतःमध्ये इतक्या गोष्टी आपण करत असतो, मला हे नाही, मला ते नाही, मला अमुक नाही, मला तमुक नाही, पण प्रत्येक अवयवाचं महत्त्व यांच्यापेक्षा जास्त कुणाला कळणार. आपण मात्र या अवयवांना दोष देत राहतो. म्हणून मला नेहमी वाटतं की आपल्या संपूर्ण शरीराला रोज थँक्यू म्हणा. जर हा थँक्यू शब्द आपण आपल्या शरीराला म्हणू शकलो ना तर निश्चित आपलं शरीर दुप्पट वेगाने काम करायला लागतं, कारण शरीरातल्या पेशी आपलं बोलणं ऐकत असतात. त्यामुळे अनेकदा असं वाटतं ना, सकाळी उठल्यानंतर आज डोकंच दुखतंय,
आज काय पोटात दुखतंय, उद्या काय पाठच दुखते, गुडघे दुखतायत, हे आपले सगळ्यांना होणारे त्रास आहेत. पण एकदा यांचा त्रास विचार करून बघा. ज्यांना दृष्टी नाही त्यांना जसं कल्पनाताई म्हणाल्या की आम्हाला माहिती आहे की आकाश कुठे आहे, ते कसं दिसतं, त्याचे रंग काय आहेत, हे रंग त्यांच्या डोळ्यांनी कदाचित जर आपण पाहिले तर मग आज आपले डोळे दुखतायत किंवा डोकं दुखतायत ही इतकं छोटी गोष्ट असते ना. त्यामुळे मला सतत हे वाटत राहतं की रोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या शरीराला थँक्यू म्हटलं तर निश्चित आपलं शरीर दुप्पट वेगाने आपल्याला मदत करतं. आणि तोच कुठेतरी धागा हा गगनाला पंख नवे पुरस्काराचा आहे. यापूर्वी म्हणजे आज संस्थेला म्हणजे मिती एंटरटेनमेंटला आज 18 वर्ष पूर्ण झाली. जेव्हा सुरुवात केली तेव्हा गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले, मग गप्पा, मैफिली, वेगवेगळ्या न्यूजपेपर, आपले जी वर्तमानपत्र आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम झाले. दूरदर्शन आकाशवाणीवर तर कार्यक्रम करतच होते. पण हे सगळं करत असताना हळूहळू एक एक टप्पा जेव्हा उलगडत गेला तेव्हा आज मागे वळून बघताना अनुश्री ओळख करून देत होती तर मी तिला म्हटलं पुरेपुरे आता, असं मलाच वाटायला लागलं. पण हे पुरेपुरे म्हणजे थांबणं नाही आहे, तर याच्याही पुढे एक वेगळं आकाश आहे आणि तिथेही भरारी घ्यायची आहे. त्यामुळे आम्ही आत्ता तारुण्यात पदार्पण केलं आहे बरं का. 18 वर्ष हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे यापुढचा प्रवास अधिक उत्तम व्हावा म्हणून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा या मिती एंटरटेनमेंटबरोबर असाव्यात एवढीच एक माफक इच्छा. कारण गगनाला पंख नवे पुरस्कार जेव्हा 10वं वर्ष, मी म्हटलं तसं की मिती एंटरटेनमेंटला 10वं वर्ष, तर म्हटलं काय करावं वेगळं, काहीतरी वेगळं करता यावं. मग त्यापूर्वी अनेकदा अनेक दिव्यांग व्यक्तींशी मी जोडलेली होते. मी नॅबबरोबर काम केलं आहे. माझं स्वतःचं पुस्तक नॅबमध्ये रेकॉर्डेड आहे बरं का. माझी 3 पुस्तकं नॅबमध्ये रेकॉर्ड केलेली आहेत. नॅबसाठी मी स्वतः एक शूट केलं होतं, म्हणजे दूरदर्शनसाठी आम्ही एक फिल्म केली होती. आणि तेव्हा मला खूप जाणवलं की यांना म्हणजे ह्यांचे मनाचे डोळे किती मोठे असतात. एक छोटीशीच म्हणजे किस्सा मला पटकन आठवला असा की मी आमचा कॅमेरा युनिट आणि सगळं घेऊन गेले होते. नॅबवर फिल्म बनवायची होती आणि नॅबवर फिल्म बनवायची म्हणून आम्ही तिथे गेलो आणि मी जस्ट इन्स्ट्रक्शन देत होते की आपण इथून कॅमेरा घेऊया किंवा ह्या गोष्टी करूया, यांना घेऊया. तर तिथली जे आपले अंधबांधव होते त्यांनी फक्त आवाजावरनं ओळखलं, हे उत्तरातही आल्यात, असं त्यांचं आपापसात बोलणं सुरू झालं. आकाशवाणीमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता आणि तो आवाजच त्यांच्या मनात होता. त्यांना बघावं लागलं नाही मी कशी दिसतीये, मी कुठे आहे. त्यामुळे हे त्यांच्या मनाचे डोळे मला तेव्हाच दिसले होते आणि म्हणूनच 10व्या वर्षी ठरवलं की एक थोडा वेगळा उपक्रम. वर्षभर अनेक उपक्रम चालू असतात, वर्षभर अनेक इव्हेंट सो कॉल्ड असं आपण काही वेळेला म्हणतो, पण त्या गोष्टी असतात. पण अर्थात मी कार्यक्रम करत असताना कधीही त्याचा सांस्कृतिक, त्याचा जो वारसा आहे तोही पुढे जावा या दृष्टीनेच विचार केला आणि त्यामुळेच ठरवलं की गगनाला पंख नवे पुरस्कार आपण सुरू करावेत. गेली 8 वर्ष आणि आता हे आजचं 9वं वर्ष, हे सगळं सुरळीतपणे पार पडलं कारण अनेक मदतीचे हात माझ्यासोबत आहेत. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अगदी पहिल्या वर्षापासून सचिन विद्याधर शिंदे यांनी मला अगदी कबूल केलं की तुम्ही जोपर्यंत हा कार्यक्रम कराल तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. दुसरं इतकंच महत्त्वाचं नाव नवनीत प्रकाशन. नवनीत आपल्याला माहिती आहे, पण नवनीत प्रकाशनचे सुनीलभाई गाला यांनी सुद्धा पुन्हा हीच खात्री दिली की जितकी वर्ष तू करणार आहेस तितके वर्ष मी तुझ्यासोबत आहे. आणि आणखी एक तिसरं नाव महत्त्वाचं म्हणजे नायकॅम सोल्युशन्सचे राजन राजे. त्यांचंही असंच सहकार्य पहिल्या वर्षापासून आणि आजपर्यंत आणि यापुढेही, कारण आमचं नातं त्याच पद्धतीने निर्माण झालं. पण हे नातं केव्हा तयार होतं, जेव्हा मनाशी मनाचा संवाद होतो आणि हा संवादच अधिक वाढावा असं नेहमीच वाटतं. त्याचबरोबर यावर्षी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, त्याचप्रमाणे सारस्वत बँक यांचंसुद्धा सहकार्य मिळालं आहे. व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट, पार्वतीबाई अभ्यंकर चॅरिटेबल ट्रस्ट, मंगला गोपाळ अभ्यंकर चॅरिटेबल ट्रस्ट, अर्थात स्वाती आणि विनायक कर्वे हे जे दाम्पत्य आहे त्यांचंही सहकार्य आहे. त्याचबरोबर आमची मैत्रीण मीरा कसबेकर हिचंही सहकार्य आहे आणि प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉक्टर संजय दुधाट यांचंही सहकार्य यावर्षी आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्यांसाठी आपण एकदा
नक्कीच टाळ्या वाजवूया आणि माध्यमांच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास सारखी 2 उत्तम तगडी माध्यमं आज माझ्याबरोबर उभी आहेत. तर मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सने नेहमीच आमच्या सगळ्याच उपक्रमांना सहकार्य केलेलं आहे आणि यावर्षीपासून झी 24 ताससुद्धा आपल्यासोबत आहे. त्यामुळे या दोन्ही माध्यमांचे सुद्धा नक्कीच आभार मानीन. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे आपली निवड समिती. डॉक्टर स्नेहलता देशमुख प्रकृती त्यांची नीट नसल्यामुळे ते येऊ शकल्या नाहीत, नाहीतर दरवर्षी मला अगदी आठवतं की पहिले त्यांचे बोल आणि त्यांचे आशीर्वाद हे घेतल्याशिवाय आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करत नाही. पण आज फोनवरनंच त्यांचा आशीर्वाद घेतला. स्नेहलताबाई, त्यानंतर आज निवड समितीत काम करणारे आमची वर्षा पवार तावडे, अगदी पहिल्या वर्षापासून ती देखील माझ्याबरोबर आहे. प्रसाद कांबळे आज इथे उपस्थित आहे. आणि मृणाल, तुला एवढीच विनंती, तू यापूर्वीसुद्धा आलेली आहेस, विनंती नाही आग्रहाचं म्हणणं म्हणेन मी की यावर्षी निवड समितीत तू आलीस तर यापुढेही जितकी वर्ष मी गगनाला पंख नवे पुरस्कार करेन तितकी वर्ष मृणाल तू आमच्यासोबत राहा आणि आम्हाला याचं खूप आनंद आणि समाधान आहे. मला या सगळ्या बाबतीत इतकंच वाटतं की वेदना प्रत्येकालाच असते, पण जर सहवेदना समजून आपण त्याच्यासोबत चालण्याचा विचार केला तर नक्कीच तो सगळा प्रवास उत्तम होतो, सुंदर होतो. आणि असाच तुम्हा सगळ्यांचा प्रवास उत्तम घडो हीच विनंती आणि हीच सदिच्छा. सगळे पुरस्कार विजेते जे आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताई जेव्हा बोलत होत्या तेव्हा हा सगळा प्रवास आणि त्याच्या मागचा उद्देश ऐकत असताना रवींद्रनाथ टागोरांची फार सुंदर एक कविता त्याचं स्मरण झालं. आणि या कवितेचा मराठी अनुवाद अशा आशयाचा आहे की मावळतीला जात असताना सूर्याने पृथ्वीकडे पाहिलं आणि निराश डोळ्यांनी तो प्रश्न विचारत होता की उद्या उजाडेपर्यंत मी येणार नाही आहे. या काळोख्या अंधारात कुणी माझं काम करेल का रे. चंद्र तारे म्हणाले, सूर्या अरे तुझ्या इतकं कसं जमणार आहे आम्हाला. दीपमाळा दीपस्तंभ म्हणाले, सूर्या इतकं कुठं जमणार आहे आम्हाला. आणि या सगळ्यांच्या निराशेकडे बघून अधिकच खिन्न झाला तो सूर्य. आणि आता पूर्ण बुडायची वेळ झाली तेव्हा अचानक देवघरामध्ये थरथरणारी एक पंटी पडत पडत समोर आली आणि म्हणाली, एवढा निराश होऊ नको सूर्या, जेवढं जमेल तेवढं माझ्याकडून मी तुझं काम करत राहीन, अंधाराचा पराभव करत राहीन. याचा मतितार्थ इतकाच की प्रत्येक पंटीने जर स्वतःचा प्रकाश टाकायचं ठरवलं ना तर दिवाळी साजरी करण्यासाठी सूर्याची वाट बघत बसावी लागणार नाही. पंट्यासुद्धा दिवाळी उभी करू शकतात, मात्र त्यासाठी स्वतःला जाळायची तयारी हवी, वेळ द्यायची तयारी हवी, झगड्याची तयारी हवी. आणि ते सुद्धा कोणत्या स्वार्थासाठी नाही तर तत्वासाठी, माणुसकीसाठी, सज्जन हितासाठी संघर्षाची भूमिका घेऊन उभं राहता आलं पाहिजे. हीच त्यामागची भावना आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिती एंटरटेनमेंटच्या माध्यमातून उत्तराताई करत असलेलं हे सामाजिक कार्य आणि अर्थात सगळ्या संस्था आणि व्यक्ती. आणि असंच जितकं जमेल तितकं सज्जन हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना देखील आपण गौरवणार आहोत. त्या टप्प्यावर आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी 2 शीर्षक गीतांचा आनंद घेत आपण पुढच्या वळणावर भेटूया. थोडी सागर निराळी
झडतो तो जीव लागती ती आस बुडतो तो सूर्य उरितो आभास कळीतोच अर्थ उडीतोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरे तोच काळ ज्याला नाही ठाव ती तर आभाळ घन निळा डोह मोठी गूढ माया आभाळ माया आभाळ माया. आज ज्या संस्थांचा इथे सन्मान होणार आहे त्या संस्थांना आत्ता आपण ऐकलेली दोन्ही शीर्षक गीतं आम्ही समर्पित करतो. कारण सेवा हा उद्देश ठेवून संस्था स्थापन करणं, निस्वार्थी भावनेने त्या संस्थेने दिव्यांगांसाठी कार्य करत राहणं हे नक्कीच सहज साध्य नाही, सोपं नाही. कारण त्या वाटेत अनेक संघर्ष असतात, अडचणी असतात, खरोखरच ती वादळवाट असते. पण माणसाप्रती आभाळ माया असल्याशिवाय ते शक्य होत नाही, जे या सगळ्याच संस्थांनी सहज शक्य करून दाखवलेलं आहे. आव्हानांची खडतर वाट दिव्यांग व्यक्तींसाठी सुकर व्हावी आणि दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं या तळमळीने काम करणाऱ्या 3 सामाजिक संस्था आणि 1 लक्षवेधी संस्था अशा एकूण 4 संस्थांना मिती एंटरटेनमेंटच्या वतीने गगनाला पंख नवे पुरस्कार 2023 देऊन साजरा करण्यात येणार आहे, गौरवण्यात येणार आहे. 2023च्या गगनाला पंख नवे पुरस्काराची मानकरी आहे पुण्याची इडार्च संस्था. पुरस्कार स्वीकारण्यासाठी इडार्च संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप देशपांडे यांना आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मिती एंटरटेनमेंटच्या संस्थापिका संचालिका उत्तराताई मोने, समाजसेविका वर्षा पवार तावडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आपण टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूया. इडार्च संस्थेबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगते. एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर दी हँडिकॅप अर्थात इडार्च ही स्वयंसेवी संस्था आहे. डॉक्टर दिलीप देशपांडे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते व्यवसाय औद्योगिक सुरक्षा सल्लागार आहेत. व्यवसायादरम्यान त्यांनी अनेक औद्योगिक अपघातग्रस्तांसाठी योग्य रोजगाराच्या संधीची व्यवस्था आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनात मदत करायला सुरुवात केली. इडार्च या संस्थेने NGOची स्थापना केलेली आहे. या संस्थेला भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने, त्याचप्रमाणे माननीय सोनियाजी गांधी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमेरिका युनिव्हर्सिटी फॉर स्किल अँड एंटरप्रिन्युअरशिपद्वारा त्यांना डॉक्टरेटसुद्धा बहाल करण्यात आलेली आहे. मिती एंटरटेनमेंटच्या संस्थापिका संचालिका उत्तराताई मोने आणि समाजसेविका वर्षा पवार तावडे यांना मी विनंती करते की आपण 2023 या वर्षीच्या गगनाला पंख नवे पुरस्काराने इडार्च संस्थेला सन्मानित करावं, गौरवावं. ₹50,000चा धनादेश, मानपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इडार्च संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप देशपांडे यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उत्तराताई आणि मिती एंटरटेनमेंट यांनी हा पुरस्कार आमच्या संस्थेला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येक माणूस हा जन्मापासून स्वप्न पाहत असतो आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपल्या परीनं समाजाची मदत घेऊन प्रयत्न करत असतो.
परंतु दिव्यांग व्यक्तींना नुसत्या स्वप्न पाहण्यापेक्षा इतरांची मदत ही खूप लागते आणि ती मदत उत्तराताईसारख्या मिती एंटरटेनमेंटद्वारे किंवा मीडिया ही मदत करत असतात. आमच्या संस्थेमध्ये म्हणजे इडॅर्चमध्ये जी अपंग मुलं आहेत, मतिमंद अस्थिव्यंग वगैरे जी मुलं आहेत, मतिमंदांमध्ये शारीरिक शक्ती असते, अंधांमध्ये स्पर्शज्ञान असतं आणि कर्णबधिरामध्ये एकाग्रता असते. त्यांचा आम्ही एकत्रितपणे वापर करतो आणि त्यांना मशीन्सवरती कारखान्यात लागणारे प्रॉडक्ट्स तयार करायचं प्रशिक्षण देतो. आज आमच्या संस्थेतली अपंग मुलं, दिव्यांग मुलं रांजणगाव, पिरंगुट, चाकण इथल्या कंपन्यांना प्लास्टिकचे पार्ट्स मॅन्युफॅक्चर करून वेगळ्या वेगळ्या मशीन्सवरती ॲटोमॅटिक मशीन्सपासून मॅन्युफॅक्चर करून सप्लाय करत आहेत आणि स्वतःच्या पायावर कारखानदार म्हणून उभे आहेत. आणि हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा त्यांची स्वप्न असतात. प्रत्येक अपंग मुलांचं स्वप्न असतं की मला काहीतरी व्हायचं आहे आणि त्या स्वप्नांना बळ हे गगनाला जेव्हा स्पर्श तुम्ही करू शकता, तुम्हाला आम्ही पंख देतो, हे जेव्हा मिती एंटरटेनमेंट म्हणते तेव्हाच हे शक्य होतं की गगनाला पंख नवे मिळतात आणि आमच्यासारख्या संस्था त्याच्यातून स्फूर्ती घेऊन काम करू शकतात. त्यामुळेच जी दिव्यांग मुलं आहेत हिंदीमध्ये म्हणतात, विकलांगों की एक तमन्ना है हमें कुछ बनना है, विकलांगों की एक तमन्ना है हमें कुछ बनना है, भगवान ने शक्ति दी है हमें नाम रोशन करना है, नाम रोशन करना है. थँक्यू. धन्यवाद सर. ₹50,000चा धनादेश, मानपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यानंतर आपण पुढच्या संस्थेला इथे आमंत्रित करूया. 2023च्या गगनाला पंख नवे पुरस्काराची पुढील मानकरी संस्था आहे मतिमंद मुलांसाठी काम करणारी साताऱ्यामधली सह्याद्री शिक्षण संस्था. टाळ्यांच्या गजरात आपण सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्रतिनिधीचं स्वागत करूया. सह्याद्री शिक्षण संस्थेचा मी थोडक्यात परिचय सांगते. 2002 साली आपुलकी नावाची दिव्यांग मतिमंद मुलांची शाळा आणि निवासी शाळा त्यांनी स्थापन केली. सर्व प्रकारचे मतिमंद विद्यार्थी एकाच छताखाली इथे शिक्षण घेत आहेत. या शाळेत 50 विद्यार्थी निवासी असून 6 ते 18 वयोगटातील मुलामुलींना स्वावलंबन, व्यावहारिक आणि शैक्षणिक कौशल्य शिकवली जातात. त्याचप्रमाणे वयवर्ष 18 वरील मुलं मुलींना व्यवसायपूर्व कौशल्य शिकवली जातात. उदाहरणार्थ मेणबत्ती तयार करणं, कागदी पाकिट तयार करणं, कागदी फुलं तयार करणं इत्यादी. एकूण 22 कर्मचारी या मुलांसाठी दिवस रात्र काम करतायत. या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टींची सोय, त्याचप्रमाणे जेवणाची, राहण्याची सोय मोफत केली जाते. शाळेमध्ये 30 निवासी आणि 20 अनिवासी अशी एकूण 50 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. परंतु तिथे शाळेच्या बसची सोय नसल्यामुळे हे सगळेच विद्यार्थी शाळेतच निवासी असतात. गरजेनुसार मुलांच्या वेगवेगळ्या थेरपी सुद्धा केल्या जातात. 2017 साली 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरची सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्या माध्यमातून बुद्ध्यांक तपासणी, मार्गदर्शन, वर्तन उपचार पद्धती आणि भौतिक उपचार पद्धती इत्यादी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. उत्तराताई मोने आणि समाजसेविका वर्षा पवार तावडे यांना मी विनंती करते की आपण साताऱ्याच्या सह्याद्री शिक्षण संस्थेला 2023चा गगनाला पंख नवे पुरस्कार प्रदान करावा. ₹50,000चा धनादेश, मानपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेतर्फे सुषमा पवार यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते. व्यासपीठावरील सर्व आपले आदरणीय व्यक्ती, समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी आणि सर्व विद्यार्थी,
आणि मी ते एंटरटेनमेंट प्रस्तुत उत्तरा मोने मॅडम ज्या आहेत, तुमचं खूप खूप मी खरंच धन्यवाद मानते. वर्षाताई आपलं पण धन्यवाद मानते. मृणालताई आपल्याबरोबर इथे होत्या, त्यांनी मगाशी आमच्यासोबत फोटो काढला, तर त्यांचाही खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्व टीमला पण मी खूप मोठ्या शुभेच्छा देते. ग्रामीण याच्यामध्ये, कारण सातारा म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत असेल साधारण 5 तासाचा प्रवास करून आम्ही आज दादरपर्यंत आलेलो आहोत. तर सातारा आणि तिथून वाई म्हणजे आमच्या इथे कृष्णामाई आमच्या इथून वाहत आहे. कृष्णामाईच्या सानिध्यामध्ये आमचं पाचवड नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे आमची आपुलकी मतिमंद मुलांची म्हणजे दिव्यांग मुलांची शाळा, निवासी शाळा आणि त्यांची कार्यशाळा आम्ही चालवतो आहे. तर सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थेचे आमचे खूप असे उपक्रम आहेत. पण जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा मला कदाचित वाटलं नव्हतं की ग्रामीण भागातल्या शाळेची निवड आणि संस्थेची निवड होऊ शकेल काय. कारण की या ठिकाणी आमचं रेसमध्ये उतरणं हे मला कधीच माहीत नव्हतं की आम्हाला या ठिकाणी निवडलं जाईल म्हणून. यांनी आत्ता शब्द वापरला रेसमध्ये उतरणं. नाही, ही स्पर्धा नाही प्लीज. आणि म्हणून मी अगदीच पहिल्यांदा मी, वर्षा, मृणाल आम्ही कायम म्हणतोय ही कुणाची निवड करणार आम्ही. त्यामुळे प्लीज ही स्पर्धा नाही. मला प्रत्येकाला सन्मान करायचा आहे. त्यामुळे अनेक वर्ष येतो आपल्याकडे. यावर्षी तुम्ही, पुढच्या वर्षी आणखीन कोणी. तर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो, डोनेशन मागण्यासाठी जेव्हा आम्ही जात असतो, मी आणि माझ्याबरोबर आलेल्या दोघी मैत्रिणी आहेत माझ्या, की ज्या संस्थेमध्ये खूप छान करतात काम. माझे मिस्टर आहेत, आमचे संचालक आहेत आणि माझ्याबरोबर असणारे प्रत्येक व्यक्ती. आम्ही जेव्हा पदर पसरतो इतर ठिकाणी तेव्हा पहिल्यांदा असं म्हटलं जातं की आमच्या इथे आम्ही मदत करताना 40 किलोमीटर अंतर असलं तरच आम्ही मदत करणार. आमच्या भागाला चांगली MIDC नाही आहे, काही कारणास्तव असेल. आणि पुण्या, मुंबईमध्ये, शिरवळमध्ये आम्ही खूप ठिकाणी मॅडम फिरलो. गेले 20 वर्ष मी, माझी मुलं बाळं, माझा पूर्ण संसार बाजूला ठेवून हे काम अशासाठी करते की माझी 5 नंबरची बहीण मतिमंद आहे आणि जेव्हा ती लहान होती म्हणून मी शाळा सुरू केली. 18 वर्षाच्या पुढे जेव्हा तिचं वय गेलं तेव्हा मी कार्यशाळेची पण सुरुवात केली. आणि आज आमची आई आमच्यासोबत नाही आहे जानेवारीपासून. तेव्हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे की 18 वर्षाच्या पुढे या मुलांचं काय होणार आहे. म्हणून मी त्या आईची प्रेरणा आणि माझ्या बहिणीची प्रेरणा घेऊन आम्ही केमिकलमुक्त एक प्रोडक्ट आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आमचे जे मकरंद आबा आहेत पाटील, आमचे आमदार वाई तालुक्याचे, त्यांच्या हस्ते आम्ही आता डिसेंबरला त्याचं उद्घाटन केलेलं आहे. की फक्त आम्हाला तुम्ही काहीतरी द्या, आम्हाला तुम्ही काहीतरी द्या असं न मागता आमच्या मुलांनी जे काही पॅकिंग करतील किंवा तिथे एखादं प्रोडक्शन चालू करतील, त्या प्रोडक्शन ते सेल करून आम्ही त्या मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही त्यांना पुढे घेऊन जाऊ. तर आम्हाला दया नको, आम्हाला तुम्ही संधी द्या. इथे जो स्टॉल लागलेले आहेत त्यांचा पण इथे प्रत्येक ठिकाणी ही एक शोची वस्तू आहे. कारण तुम्हाला कदाचित माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त, तुम्ही आज संपूर्ण संस्थांमधून आम्हाला अगदी निवडल्यासारखं निवडलेलं आहात. तर आमच्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त आहे की या प्रत्येक व्यक्तीला दिव्य अंग असल्यामुळे प्रत्येक काम करताना आम्हाला क्षमतांचा वापर आणि विचार करावा लागतो. आणि त्या अनुषंगाने या मुलांचा विचार करून, समाजाचा विचार करून आणि तिथे येणाऱ्या व्यक्तीचा विचार करून आपण त्यांना काय चांगलं देऊ शकतो आणि या समाजामध्ये या मुलांना आपल्या याच्यामध्ये आणू शकतो, या अनुषंगाने आम्हाला काहीतरी करावं लागतं. केमिकल फ्री आम्ही जे निवडलेलं आहे, कदाचित आमच्या वेबसाईटवर आम्ही ते उद्या अपलोड करू. आणि तुम्ही सर्वांनी इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ते सर्व घ्यावं आणि प्रत्येक संस्थाला तुम्ही आपापल्या पद्धतीने मदत करावी. छोटीशी त्यांना तुम्ही दया नाही न देता तुम्ही त्यांना फक्त संधी द्या. आणि तुमचं खूप कौतुक आहे, कारण जेव्हा तुम्ही आज आमची निवड केली, इथे प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे की तुम्ही आम्हाला एक प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आम्हाला अजून काम करण्यासाठी तुम्ही उमेद जी दिलेली आहे, त्याचे खूप खूप सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. तुमच्या धन्यवाद. फक्त एकच मिनिट सांगते. जसं ताईंनी आत्ता सांगितलं तसं मागे 2 स्टॉल आहेत आणि जाताना मला असं वाटतं इथे उपस्थित प्रत्येकाने त्या स्टॉलला व्हिजिट करा आणि एक तरी वस्तू विकत घ्या सगळ्यांनी, अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. नक्कीच. समाजसेविका वर्षा पवार तावडे मॅडमना मी व्यासपीठावरच थांबण्याची विनंती करते. उत्तराताई, कॉलेजमध्ये असल्यापासूनच वर्षाताई समाजकार्यात सक्रियरित्या सहभागी आहेत. वेगवेगळ्या सामाजिक घटनांमध्ये त्या आजही कार्यरत असतात.
महिलांच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय स्त्री शक्तीच्या त्या राष्ट्रीय सहसचिव आहेत. इतकंच नव्हे तर वर्षाताई एक उत्तम कवयित्री देखील आहेत. मनाला दार असतंच या त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मी वर्षा पवार तावडे मॅडमना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मी उत्तराला मुद्दाम इथे थांब असं म्हटलं की जिच्यामुळे हे सगळं आज आपण हा पूर्ण कार्यक्रम आजचा करतोय आणि इतकी वर्ष करतोय, तिने खरं म्हणजे इथेच थांबलं पाहिजे. खाली जायची काही गरज नाही उत्तरा. आणि खरंच आहे म्हणजे उत्तरा मी तिला गेली 9 वर्ष ह्या प्रकारच्या कामामध्ये पाहते. त्याआधी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिला ओळखतच होतो, पण इथली ह्या विषयातली तिची पॅशन आहे ती खूप वेगळ्या लेवलची आहे. म्हणजे एरवी ती कदाचित खूप प्रोफेशनली बाकी सगळ्या कार्यक्रमांचं संयोजन आणि जे जे काही करते संवादिका म्हणून काम असेल आणि काय असेल, पण इथलं काम हे खूप वेगळ्या प्रकारचं असतं. आणि जसं तिने पण मगासपासून उल्लेख केला की ह्याची सुरुवात एक 3 महिने तरी अगोदर झालेली असते. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम झाला की पुढच्या वर्षीच्या याची सुरुवात व्हायलाच होऊनच जाते. पण तरी एक खरी सुरुवात, पहिला जाहिरात देणं, लोकांना अपील करणं, हे सगळं सुरू होतं. तेव्हापासून तिची जी चक्र सुरू असतात, स्पॉन्सर मिळवणं, परीक्षक तयार करणं, पूर्ण इतक्या ज्या संस्था आणि व्यक्तींची माहिती येते ती व्यवस्थित चार्ट फॉर्ममध्ये, टेबल फॉर्ममध्ये ती सगळी उतरवणं, त्याचे वेगवेगळे निकष काय असले पाहिजे त्याचा विचार करणं, या समितीच्या सगळ्यांच्या सोयीनेची वेळ ठरवणं, त्यावेळी ती बैठका त्या करवून घेणं, आणि हे सगळं करत असताना समितीतल्या प्रत्येकाला सुद्धा खूप टेन्शन असतं. अगदी मी माझ्या 9 वर्षांचा अनुभव सांगते. दरवर्षी हे जेव्हा जवळ येते परीक्षणाची वेळ तेव्हा खूप टेन्शन असतं. कारण खरंच माहिती असतं की प्रत्येकाचं काम हे मी ती मगाशी म्हणाली तसं वरवरचं नाही आहे. खरं हे खूप आतून वाटतं की कोण आहोत आपण ह्यांच्यातले काही जण निवडणारे. खरं म्हणजे खरंच आहे की प्रत्येकाने आपलं आयुष्य दिलं आहे. म्हणजे जे काही आहे, व्यक्ती असेल किंवा संघटना असेल, ते चालवणारे जे कोणी आहेत, सुरू करणारे आहेत, पुढे इतकी वर्ष ज्यांनी जे चालवत आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्याचा सगळा भाग हा ह्याच कामासाठी, ह्याच विषयासाठी दिलेला असतो. आणि तो देत असताना त्यांनी काय काय भोगलं आहे हे आपण इथे बसून समजूच शकत नाही. मी आता गेल्या काही वर्षात ज्या वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करते त्यामुळे खूप जवळून माहिती आहे की एक संस्था उभी करणं हे एक कुटुंब चालवण्या इतकं सोपं नाही. एक कुटुंब आपलं चालवणं फार सोपं आहे. आपण म्हणतो अरे काय माझ्या कुटुंबात किती प्रॉब्लेम आहेत, माझा मुलगा असाच वागतो किंवा मुलगी तशीच, किंवा आणि काय काय सासू सासरे वगैरे वगैरे. पण त्या पलीकडे जाऊन एक संस्था चालवायची म्हणजे ज्या विषयासाठी, ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांना त्या संवेदनशीलतेने त्यांचे प्रश्न समजणं, ते समजणाऱ्या आपल्याबरोबरीच्या कर्मचारी वर्ग जो असतो त्यांना तयार करणं, असे स्वयंसेवक आपल्याबरोबर तयार करणं, त्यांची ती प्रेरणा सतत टिकवून ठेवणं, आणि हे सगळा डोलारा उभा करत असताना आत्ता ताईंनी म्हटलं तसं त्याचा आर्थिक भाग जो असतो, दरवेळेला आता 50 जणांची जेव्हा निवासी जबाबदारी एखादी संस्था घेते तेव्हा आपण कल्पना करू शकतो की एका मुलाचा वर्षभराचा त्याचं शिक्षण, खाणं पिणं, त्याला पुढचं आयुष्यामध्ये उभं करण्यासाठी जे जे काही व्यवसाय प्रशिक्षण द्यायचं असेल, या सगळ्यासाठी पुन्हा तसे थेरपिस्ट, तसे स्किल्ड स्टाफ, अशा वेगवेगळ्या व्यक्तींना जोडत राहण्यासाठी पैशाचं सोंग नाही घेता येत. त्यामुळे तेही दरवेळेला सतत त्याचं टेन्शन, ही माणसं जपणं, जे आपल्याबरोबरच्या संस्थेत काम करणारे व्यक्ती आहेत या प्रत्येकाला जपणं, कारण सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचे सुद्धा. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण काम करतोय ते प्रश्न वेगळे, ज्यांच्याबरोबर काम करतोय तेही प्रश्न वेगळे, कारण शेवटी प्रत्येकजण माणूस आहे. त्या प्रत्येक माणसाला जपायचं आणि अशी संस्था वर्षानुवर्ष चालवणं हे खरंच खूप मोठं काम आहे. आणि अशातल्या ह्या सगळ्या आलेल्या अर्जांपैकी निवडक 4 संस्था निवडणं, 3 व्यक्ती निवडणं हे खूप कठीण काम असतं. आणि मला दरवेळी वाटतं की ज्यांची आपण निवड करू शकलो नाही त्यांची इथून आपण माफी मागावी की यावेळी नाही करू शकलो, पण पुढच्या वेळी प्लीज पुन्हा अर्ज करा, असं दरवेळी सांगावं असं वाटतं. आणि ज्या व्यक्ती म्हणून ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी
दरवेळी आमचं असं बोलणं होतं की अरे ह्यांना उभं करण्यात यांच्या पालकांनी आपलं अख्खं आयुष्य घातलं आहे. त्यांनी जे कष्ट केले आहेत त्या पालकांसाठी आपण कधीतरी काहीतरी एक वेगळा प्रकारचा आयाम सुरू करायला हवा. कधीतरी आपण नक्की करू. धन्यवाद. वर्षा आत्ता म्हणाली तर तो विषय नेहमीच आमच्यामध्ये चर्चेला येतो. प्रसाद पण इथे बसला आहे, तोही तेच म्हणतोय. पालकत्व हा एक वेगळा विषय आहे आणि मला वाटतं राजन राजे, लीनाताई आज इथे आहेत. प्रकाश वाटा नावाचा एक डिजिटल कार्यक्रम आम्ही केला होता आणि त्यातून दिव्यांग मुलांच्या पालकांनी नेमकी कशी वाट काढली आहे आणि अशी एक मालिका, डिजिटल मालिका आहे. मिती ग्रुप डिजिटलच्या यूट्यूब चॅनलवर प्रकाश वाटा नावाची मालिका आहे. आपण ती नक्की बघा. त्यात पालकत्वाचा हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि घेतलेला आहे. पुढचं वर्ष 10वं वर्ष आहे, तर मला असं वाटतं की 10 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर 10व्या वर्षी आणखीन काही बदल घडतील. त्यात कदाचित या पालकत्वाविषयी काही करण्याचा विचार आत्ता तरी आहे. बघूया पुढे काय घडतं आहे. पण आत्तापर्यंत घडलं आहे तुम्हा सगळ्यांच्या पाठबळामुळे. त्यामुळे त्याच सदिच्छा, शुभेच्छा पाठीशी असू देत, म्हणजे पुढची आणखीन 10 वर्ष मलाही बळ मिळेल. धन्यवाद. आणि आता मी तुम्हाला दोघींनाही विनंती करते की आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं. खरं तर निवड समितीतील सदस्य म्हणून वर्षाताई बोलत होत्या. मला असं वाटतं की मितीमधलाच हा परिवार आहे, कारण मितीमध्येच समिती आहे. त्यामुळे ही केवळ समिती नाही, तर तुम्ही सगळे आल्यामुळे ती ही सहमिती होते. त्यामुळे तुम्ही असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. गगनाला पंख नवे 2023 पुरस्कारासाठी कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, ज्यांची आज आपल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होतीच, ऐश्वर्या नारकर, अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकरजी महादेवन यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि मिती एंटरटेनमेंटच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही या सगळ्यांचे व्हिडिओज आणि शुभेच्छा ऐकू शकता, पाहू शकतात. आणि याशिवाय महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गगनाला पंख नवे पुरस्कार 2023ला आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हे शुभेच्छापत्र मी तुम्हाला वाचून दाखवते. मिती एंटरटेनमेंटतर्फे आयोजित गगनाला पंख नवे पुरस्कार 2023 या सन्मान सोहळ्यानिमित्त संस्थेचे व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन. त्यासोबतच मिती संस्थेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मिती एंटरटेनमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमती उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतून दरवर्षी कर्तृत्ववान दिव्यांगांचा, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान केला जातोय. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. अशा पुरस्कार आणि सन्मानामुळे दिव्यांग, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा उत्साह दुणावतोय. शारीरिक, सामाजिक, मानसिक आव्हानांचा सामना करत पाय घट्ट रोवून उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या दिव्यांगांच्या संघर्षगाथा, यशकथा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशा कर्तृत्ववान दिव्यांगांचा, त्याचप्रमाणे त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी झटणाऱ्या संस्थांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. त्या दृष्टीने गगनाला पंख नवे पुरस्कार हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी श्रीमती उत्तरा मोने आणि टीम मिती एंटरटेनमेंटचे पुनश्च हार्दिक अभिनंदन आणि संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याचप्रमाणे या पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारार्थी हे दिव्यांगांसाठी यापुढे सुद्धा कार्य करत राहतील आणि दिव्यांगांच्या स्वप्नांना नवे नवे पंख देत राहतील, अशी मला केवळ आशाच नाही तर खात्री आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, खरंच या सगळ्यांचाच जेव्हा आपण प्रवास बघतो, ऐकतो, तेव्हा हेच वाटतं की व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे. ऐकूया. माझे जीवन गाणे
जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथासो आनंद सुदे व्यथासो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे माझे जीवन माझे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे गाणे जीवन गाणे 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 माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे गावी हगानो गावी हगानो माझ्या संगे गावी हगानो माझ्या संगे सुरावरी हा जीवत रंगे सुरावरी हा सुरावरी हा सुरावरी हा जीवत रंगे तुमच्या परी हो तुमच्या परी हो तुमच्या परी तुमच्या परी माझ्याही सुरातून तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे गाणे उत्तराताई मी एक आपल्याला वेळेची थोडीशी म्हणजे आपलं आहे पुढे आपल्याला जायचं पण त्याआधी या गाण्यानिमित्त मला आजच्या आपल्या या सोहळ्यासाठी व्यक्त व्हावं असं वाटलं कारण मी अनुषाशी पण बोलतो कुठल्या टप्प्याला आपण हे घेऊया कारण मिती एंटरटेनमेंट्सला 18 वर्ष झालेली आहेत आणि या पुरस्काराचं हे 9वं वर्ष आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आनंद आणि वर्ष द्विगुणित झाली आहेत असं आपण म्हणूया त्यामुळे आनंद पण द्विगुणित झालेला आहे आणि इथलं सगळ्यांचं पाठबळ पण तितक्याच पद्धतीने वृद्धिंगत झालेलं आहे त्यामुळे मला असं माझ्याकडून मला जी काही म्हणजे खरं मगाशी आता मृणालताई पण म्हणाली होती की गुरुचं महत्त्व किती असतं आपल्या आयुष्यात की गुणांची रुजवात करणारा तो गुरु मला वाटतं या सगळ्यांच्या गुणांची रुजवात रसिकांच्या मनात मला वाटतं उत्तराताई तू या सगळ्या
म्हणजे ते प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते आम्हाला ती प्रेरणाच आहे खरं म्हणजे. इतकी वर्ष मला आठवते आपण कार्यक्रम करतोय, वेगवेगळ्या संहितांमधून अनेक वेगवेगळी गाणी त्यानिमित्ताने अभ्यासाला मिळाली. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून जी ऊर्जा मिळते ती खरंच पुढे उत्तरोत्तर अशीच वाढो अशी इच्छा. आणि त्यामुळे मला ह्या निमित्ताने मिती आणि गगनाला पंख नवे या दोन्ही सक्षम उपक्रमांसाठी मला काही ओळी सुचल्या, त्या मी वाचून दाखवतो. आयुष्याच्या या वळणावर होऊ कणखर आणि धुरंधर, आयुष्याच्या या वळणावर होऊ कणखर आणि धुरंधर, वाटेवरच्या काट्यांनाही झेलू पुष्पा समही निरंतर, वाटेवरच्या काट्यांनाही झेलू पुष्पा समही निरंतर, अविरत लाभो साथ मितीची वात्सल्याची अनजिद्दीची, अविरत लाभो साथ मितीची वात्सल्याची अनजिद्दीची, उजळून राहो नवे वर्ष हे वाटो सर्वा हवे हवे, उजळून राहो नवे वर्ष हे वाटो सर्वा हवे हवे, ध्येयाच्या या गगनालाही लाभो सर्वा पंख नवे, ध्येयाच्या या गगनालाही लाभो सर्वा पंख नवे. अच्छा, थँक्यू. वा, सुंदर. आपल्या प्रत्येकाच्याच मनातल्या या खरं तर भावना आहेत आणि इतक्या सुंदर त्या श्रीरंगने शब्दांकित केलेल्या आहेत. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे यांना मी विनंती करते की या उपक्रमाला आपण शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. नमस्कार. उत्तराने संकटात टाकलं आहे, पण खरोखर उत्तराला एक पुरस्कार द्यायला पाहिजे, कारण तिला ज्या वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. कारण दादर सांस्कृतिक मंचामध्ये आम्ही सगळे कार्यरत आहोत आणि त्यावेळेला मी बघत असते की तिला अतिशय वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. गगनाला पंख नवे यामधून खरं तर आपल्याला खूप प्रेरणा मिळते आहे. जे आपण आता दिव्यांगांबद्दल ऐकलं त्यातून, आणि मला असं वाटतं की आपण सावरकर स्मारकामध्ये उभे आहोत आणि ते सर्वात मोठं प्रेरणास्थान आपल्या सगळ्यांसाठीच आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य घालवलं, 27 वर्ष एक माणूस ब्रिटिशांच्या तावडीत होता आणि त्यांनी मृत्यूलासुद्धा आव्हान दिलं. अशा या सावरकर स्मारकामध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे. मी उत्तराला, मिती एंटरटेनमेंटला आणि आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. तू चाल पुढं गड्यार तुला भीती कुणाची परवा बी कुणाची, असं म्हणत जेव्हा एखादी संस्था आपल्या खडतर वाट चालणाऱ्या आपल्याच परिवारातल्या मित्राला मैत्रिणीला आधार देते, तेव्हा खरोखरच त्या व्यक्तीसाठी आकाश ठेंगणं होतं. कारण प्रवास सुखकर व्हायला लागतो, छान व्हायला लागतो आणि मग बादल पे पाव है या छोटा गाव है, अब तो भाई चल पडी अपनी ये नाव है, हा विश्वास या सगळ्यांच्या मनात फुलायला या सगळ्या संस्था मदत करतायत. तर या विश्वासाला समर्पित असं हे पुढचं गीत आपण दीपालीकडून ऐकूया. सुविधा कदमों को थामो ये है उड़ते जोश में, बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है, बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है.
अगर ख्वाब में जो दिखा बरखा छिपा बस जाएगा वो नगर रे 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 बादल पे पाँव है या छोटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है बादल पे पाँव है या छोटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है आसमां को स्वाद है मुद्दतों की बात है सहमा दिल धक धक करे दिन ही आए रात है आए तू मेहरबा क्यों हो गया बाखुदा क्या बात है बादल पे पाँव है या छोटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है बादल पे पाँव है या छोटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है